आज दिनांक 28 जुलै 2025 एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सांगली, पलूस, शिरोळ आणि कुरुंदवार परिसरात राहणाऱ्या कृष्णा नदीकाठच्या नागरिकांसाठी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झालाय। त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 6 वक्र दरवाजे प्रत्येकी 5 फूट 6 इंच उघडण्यात आले आहेत। या दरवाजांमधून 29,656 क्युसेक्स पाणी थेट कोयना नदीपात्रात सोडलं जात आहे। याशिवाय कोयना धरणाच्या पायथ्याशी असलेली दोन्ही विद्युत युनिट्स सध्या कार्यरत असून त्यामधून अतिरिक्त 2,200 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। म्हणजे एकूण विसर्ग 31,756 क्युसेक्स वर पोहोचलेला आहे। यासोबतच कण्हेर आणि धोम धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि या धरणांमधूनही विसर्ग सुरू आहे। सातारा जिल्ह्यातील कांदाटी, महाबळेश्वर, कोयना आणि पाटण खोऱ्यात जोरदार पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी वाढत आहे आणि पातळी झपाट्याने वर जात आहे। नदीकाठच्या नागरिकांनी कृपया प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शक्य असल्यास नदीपासून लांब राहावे। सतर्क रहा, सुरक्षित रहा। प्रशासनाने दिलेल्या सूचना वेळोवेळी ऐका आणि त्या पाळा।